पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ही टीका केली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आले. पंधरवाड्यानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन केलंय. या कार्यशाळेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करतील. कराडच्या शासकीय विश्रामगृहात जनता दरबार पार पडलाय. कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा जनता दरबार होता. यावेळी मतदारसंघातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यात आले. जनता दरबारला नागरिकांची मोठी गर्दी होती. ठाण्यातील वाहतुकीविरोधात मनसे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. येत्या 20 सप्टेंबरला मनसे सरकार आणि प्रशासनाविरोधात ट्रॅफिक मोर्चा काढणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीचे पोस्टर मुख्य रस्त्यावर लागले. मुख्य रस्त्यावरील भिंतीवर देवाभाऊ उल्लेख असलेल्या जाहिराती दिसलेत. हे पोस्टर या ठिकाणी कुणी लावलं याची माहिती समोर येऊ शकली नाहीये. शहरातील वेगवेगळ्या भागात असे पोस्टर लागल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळेल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना काम करत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंचा प्रशासनानं आदेश पाळला नाही तर मनसे पाळेल. 12च्या आत ट्रक दिसले तर फोडून टाकू. घोडबंदर मार्गावरील अवजड वाहतुकीवरून मनसेनं प्रशासनाला गंभीर इशारा दिलाय. महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटलेली असे यापूर्वीच आपण सांगितलं होतं. निवडणुकीपूर्वी लोकांना दाखवलेलं गाजर आणि सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मतं यामुळे सरकारनं राज्याच्या कर्जाच्या खाईत लोटलं, अशी टीका भास्कर जाधवांनी केली. ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय, तंत्रज्ञान, शिक्षण या क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली. आशिष शेलारांनी एक्सपोस्ट करत ठाकरे गटावर टीका केली. भाजप देशभक्तच आहे. तुमच्या देशभक्तीवर संशय. दाऊदच्या हस्तकासोबत तुमचे फोटो आहेत त्याचं काय, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी केलाय. पंतप्रधान मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारली आहे. मोदींमुळे भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरवर आहे. एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी 2026 पर्यंतची मुदत दिली आहे. निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात पार पडली. खोट्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. नियमानं दिलेल्या आरक्षणाला आमचा आक्षेप नाही, असं बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणारे चिमणकर बंधूंना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना दोषमुक्त केले. महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अनियमितता केल्याचा आणि भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा यांच्यावर आरोप होता. एल्फिस्टन पुलाच्या परिसरात राहणाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी स्थानिकांनी विरोध केलाय. यापूर्वी रहिवासी राज ठाकरेंच्या भेटीला आले होते. त्यावेळी प्रश्न मार्गी लावा आणि मग पूल तोडा, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.